नमस्कार. 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमकविता. प्रेमकवितांमध्ये मंगेश पाडगावकर जसं म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. तसं जरी असलं तरी प्रेमाचे अनेक पैलू आहेत. त्याच्यामध्ये काही प्रेम गोड असतं, काही आंबट, काही तुरट आणि काही खारट, काही चमचमी, काही खट्याळ, काही मधुर. प्रेमाच्या अनेक कविता आपणाला सादर करता येतात आणि अशाच कविता सादर करण्यासाठी आज आपल्याकडे नवीन पाहुणे आलेले, त्या म्हणजे प्रतिभा गजरमल. नमस्कार. या शाळेवरती शिक्षिका आहेत आणि यांच्या 2 पुस्तकांची प्रकाशनं झालेली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे पासवर्ड क्षितिजाचा हे एक पुस्तक आणि दुसरं म्हणजे वेल हा एक काव्यसंग्रह. अशा 2 काव्यसंग्रह यांनी सादर केलेले. तर आज आपण त्यांच्याकडून काही प्रेम कविता पाहणार आहोत. चला तर मग पाहूया त्यांची पहिली प्रेम कविता. माझ्या कवितेचं नाव आहे तू माझ्या जीवनी. चला तर पाहूया या कवितेचे बोल आणि ऐकूया सुद्धा. तू माझ्या जीवनी, मी तुझी प्रीत साजणी, मी तुझी प्रीत साजणी. प्रेमात विझून जाऊ, रंगात रंगून जाऊ, स्वप्नातल्या राजकुमारा चल घेऊन जित आहे प्रेम ऋतू, प्रेम ऋतू, प्रेम ऋतू. तू माझ्या जीवनी, मी तुझी प्रीत साजणी, मी तुझी प्रीत साजणी. क्षण माझे लागे थांबू, जणू स्वर्ग लागे वाटू, मनाच्या लहरी, मनाच्या प्रहरी. कशी आभरू सर्वात तूच तू, स्वामिनी, 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 स्वामिनी. तू माझ्या जीवनी, मी तुझी प्रीत साजणी. मन माझे लागे सांगू, जणू मला तूच वाटू, त्या सूर्यचंद्रात तूच तू, कामिनी, कामिनी. तू माझी प्रीत साजणी, तू माझी प्रीत साजणी, प्रीत साजणी. अतिशय सुंदर अशा प्रकारे यांनी ही कविता सादर केलेली आहे. यांना बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यामध्ये बेस्ट टीचर अवॉर्ड 2007 आणि 2008चा, आदर्श साहित्यरत्न पुरस्कार 2021 आणि शिक्षक आयकॉन राज्यस्तरीय पुरस्कार 2021 असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि त्यांच्या छंदामध्ये वाचन, काव्यनिर्मिती, गायन, नृत्य, कवी संमेलनामध्ये काव्यवाचन असे अनेक छंद त्यांनी आजही या वयामध्ये जोपासलेले आहेत. बरेच जण म्हणतात की कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण. बरेच जण म्हणतात कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण, वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण. पाखराचे बोल कुणासाठी गाणे, पाखराचे बोल कुणासाठी गाणे, कुणा येई धुंदी कुणी छेडी तराणे. कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद, कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद, कुणी शोधे राधा पुन्हा हवा मुकुंद. अशा प्रकारे प्रेमी कवींसाठी प्रेमकविता या एक प्रकारच्या नवीन भावना असतात आणि त्याच्यातून त्या व्यक्त करत असतात. सुधीर मोघेंच्याच भाषेत म्हटलं तर दाटून आलेल्या संध्याकाळी अवची सोनेरी ऊन पडतं, दाटून आलेल्या संध्याकाळी अवची सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. प्रेम हे असंच काहीच असतं, शोधून कधी सापडत नाही, शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही. वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. अशा प्रकारे प्रेमाचे
कितीतरी पैलू आपण आपल्या कवितातून सादर करत असतो. कधी कधी मंगेश पाडगावकर तर म्हणतात, कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. कधी कधी सगळंच कसं चुकत जातं, नको ते हातात येतं, हवं ते हुकत जातं. अशा वेळी काय करावं? अशा वेळी काय करावं? सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं. अशा वेळी काय करावं? सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्यावं आणि हरवलेल्या प्रेमाला पुन्हा पुन्हा शोधून काढावं. असंच एक हरवलेलं प्रेम आपण पाहणार आहोत त्यांच्या कवितेमधून. आणि या कवितेचं नाव आहे राणी मी तुझ्या दिलाची. मनी लावून तू हुर हुर जाऊ नकोस तू दूर दूर. मनी लावून तू हुर हुर तू जाऊ नकोस दूर दूर. घायाळ करी मला तुझ्या नजरेचा नूर नूर. घायाळ करी मला तुझ्या नजरेचा नूर नूर. पाहिले तुला मी झाले तुझी मी. पाहिले तुला मी झाले तुझी मी. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. मेहंदीचा रंग तू सुखाचा गंध तू. आकाशातले तारे तू मदहोश वारे तू. तुझा चेहरा किती पाहू या मनाला कशी सावरू. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. उन्हाची सावली तू किनाऱ्याची होडी तू. सागराच्या लाटा तू मनातले फुल तू. तुझ्या डोळ्यात किती पाहू या मनाला कशी सावरू. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. सुरन ताल तू शब्दाची ओढ तू. प्रेमाची लहर तू फुलाची बहर तू. तुझे नाव किती घेऊ या मनाला कशी सावरू. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. जानम तू राजा दिलाचा राणी मी तुझ्या दिलाची. खूपच सुंदर अशा अनेक कविता त्यांच्या YouTube चॅनलवरती देखील प्रसिद्ध आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. असं हे प्रेम कसं करायचं आणि प्रेम करणं तितकं सोपं नसतं हे सांगताना कवी म्हणतात, प्रेम करणं सोपं नसतं, सर्व करतात. प्रेम करणं सोपं नसतं, सर्व करतात म्हणून करायचं नसतं. चित्रपटात बघितलं म्हणून करायचं नसतं. पुस्तकात वाचलं म्हणून करायचं नसतं. तर कुणाकडून ऐकलं म्हणून तर करायचंच नसतं. कारण प्रेम करणं सोपं नसतं. असे हे अगदी पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी मोबाईल होते त्यावेळी प्रेमपत्र लिहिली जायची आणि या प्रेमपत्रावरच कवी संदीप खरेंनी एक सुंदर अशी कविता लिहिलेली, ते म्हणजे लव्ह लेटर. आज ते मी तुमच्या समोर सादर करते. लव्ह लेटर. लव्ह लेटर, लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे
लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधली पेन असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधली पेन असतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन असतं. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. लव्ह लेटर म्हणजे रेअर हॅबिट असतं. वरती लायन आणि आतून फेदरलेलं रॅबिट असतं. शक्य हातांमधून थरथरणारा वर्ड असतं. शक्य हातांमधून थरथरणारा वर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप वॉटर असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप वॉटर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं. 50% राईट आणि 50चं जजमेंट असतं. 50% राईट आणि 50चं जजमेंट असतं. अपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेण नसतं. सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेण नसतं. हात देऊन हात घ्यायचं सरळ साधं बार्टर असतं. लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या फेस्टिवलचं स्वीट क्रीम असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. अशा प्रकारे लव्ह लेटरमधून जुन्या काळातील प्रेमी युगलांची ही गोष्ट कवी संदीप खरेंनी अतिशय सुरेखपणे या कवितेतून मांडलेली. अशाच कविता आणि आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.